करणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी, फॅसिलिटेशन, कोचिंग, ट्रेनिंग यामध्ये आलेले अनुभव जाणून घेण्यासाठी आपण त्यांची आज ही मुलाखत आयोजित केलेली आहे. आणि ती मुलाखत घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विवेक फणसाळकर. त्यांची एक छोटीशी ओळख करून देते. त्यांना जेव्हा मी त्यांचा परिचय विचारला, तेव्हा ते इतकं साधेपणाने म्हणाले, की कोचिंग आणि फॅसिलिटेशन शिकणारा एक विद्यार्थी किंवा शिकण्याची इच्छा असणारा विद्यार्थी अशी माझी ओळख करून द्या. त्यामुळे मनाने विद्यार्थी असलेले आणि पेशाने इंजिनिअर असलेले विवेकजी फणसाळकर आज आपल्यासोबत आहेत. आय-टी क्षेत्रासोबतच त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि टेस्ट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा हातखंडा आहे. आणि विद्यार्थी वृत्ती असल्यामुळे नवीन-नवीन काही ना काहीतरी गोष्टी ते शिकत असतात. आणि हे सगळं सांभाळत असताना यामुळेच त्यांनी त्यांची संगीताची आवड सुद्धा छान पद्धतीने जोपासली आहे. तर असे विवेकजी फणसाळकर आज आपले डीजींकडून छान उत्तरं घेणार आहेत आणि मुलाखत पुढे रंगवून घेऊन जाणार आहेत. तर आता मी डीजींची ओळख करून देते. खरं तर डीजींना ओळख करून द्यायची गरज नाही, कारण आपण सगळे त्यांना ओळखतो. पण आजचा दिवस हा अत्यंत स्पेशल आहे, कारण डीजी 25व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत. त्यामुळे एक छोटीशी ओळख मी त्यांची करून देते. सुरुवात पुरस्कारांनी करते, की शिक्षणातील कामासाठी अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटतर्फे त्यांना मॅन ऑफ द इयर 2012चा पुरस्कार मिळाला होता. व्यवस्थापनातील सूत्रे नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत नेण्यासाठी PMI USA तर्फे एरिक जेनेट एक्सिलन्स इन PM 2013 हा पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेस संस्थेतून मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि 2000 पर्यंत सेंट टायर्स, मर्सिडीज बेन्झ, नॅटवेस्ट बँक या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी काम केलं आहे. गेली 25 वर्ष भारत, तसंच सिंगापूर, दुबई, दोहा, साऊथ आफ्रिका, ग्रीस, सौदी अरेबिया, शिकागो, चीन, नेदरलँड्स अशा अनेक देशांमध्ये प्रकल्प, लीडरशिप या विषयांमध्ये नामांकित ऑर्गनायझेशन आणि शिक्षण संस्था तसेच भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यासोबतच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची त्यांना अत्यंत मनापासून आवड आहे. गेली 14 वर्ष ते हार्मोनियम वादनाचा छंद जोपासत आहेत. ललित, अथर्वशीर्ष, भगवद्गीता आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयांवरील त्यांच्या रोजच्या जीवनाशी सांगड घालणारी इंग्रजी, मराठी अशी एकूण 9 पुस्तकं, तसेच व्हिडिओ बुक, नाट्य वाचन व्हिडिओ मालिका, भाषणं उपलब्ध आहेत. गेल्या 24 महिन्यात लाईव्ह कोर्सेसद्वारे 2900हून अधिक पार्टिसिपंट्स, 3500हून लहान मुलं, पालक, शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी उपक्रम राबवला होता. आणि PM ओथ, प्रकल्प तरुण, बलुतेदार, वर्ल्ड ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट विथ ड्रामा अशा अभिनव प्रकल्पांचे त्यांनी यशस्वी सादरीकरण आयोजन केलेले आहे. तर अशा डीजेंची आपण आज मुलाखत ऐकणार आहोत. त्यामुळे फार वेळ न दवडता, तुमची उत्सुकता फार न ताणता मी तुमचा निरोप घेते आणि सगळी मुलाखतीची सूत्रे विवेक फणसाळकर यांच्या हाती सोपवते. विवेकजी. येस, थँक्यू मृण्मयी. सर्वप्रथम डीजी मी सुरुवात करतो फ्रॉम अ नोट ऑफ ग्रॅटिट्यूड. पहिले की तुम्ही आज तुमचा वेळ दिलात आणि आज आम्हाला तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे, तर त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचे थँक्स. एक मुलाखत घ्यायची संधी मिळणं, ते पण अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाची आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे हा माझ्यासाठी तर दुग्ध शर्करा योग आहे खरा. आणि त्याच्याचमुळे मी खूप उत्सुक आहे आपल्या पुढच्या संवादासाठी. तुम्हाला आठवत असेल तर गेले कमीत कमी मला वाटतं 2 आठवड्यापासून आपण सेशनच्या निमित्ताने आपला सगळा संवाद चालू आहे आणि खूप उत्तम प्रकारे तो सगळा संवाद होत आहे. आणि आजचे काही प्रश्न त्याच संवादाला अनुसरून असे मी काही घेणार आहे, तर मी तुमची परवानगी घेतो आणि आपल्या प्रश्नोत्तराला सुरुवात करतो. मस्त, थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न जो माझ्या मनामध्ये जेव्हा आपली इंटरॅक्शन होत होती तेव्हा असा आला की एका छोट्या गोष्टीपासून सुरू केलेली ही वाटचाल, आपण म्हणू शकतो एका लोगोपासून सुरू केलेली ही वाटचाल आतापर्यंत दी डीजी ब्रँड पर्यंत येऊन हा संपूर्णपणे हा प्रवास झालेला आहे. तर हा नक्कीच म्हणजे आपली आजची टॅगलाईन आहे खरं डीजींच्या सोप्या गोष्टी, पण मला वाटतं गोष्टी नक्कीच त्या सोप्या नसणार, त्या तुम्ही सोप्या केल्या असणार. तर आम्हाला ते अनुभव, या संपूर्ण प्रवासाचे अनुभव ऐकायला आवडतील तुमच्याकडनं. नक्की विवेक,
हा प्रश्न छान आहे, सुंदर आहे. आणि फॅसिलिटेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. हा जो काही प्रवास होता, तू म्हणालास लोगो टू ब्रँड, तर तिथे च्या आधी मी असं म्हणेन की या सगळ्या 2000 पासून आतापर्यंत मी असणं आणि दिसणं या दोन्हीमध्ये एंटरप्रेनरशिप किंवा प्रोफेशनल बिझनेसमन आणि प्रोफेशनल बिझनेस सारखा वागत आलो, एकटा असताना सुद्धा. आणि त्यात दिसणं आणि असणं किंवा असणं आणि दिसणं अशा दोन भाग मी करत आलो पहिल्यांदा वेळेला. असण्यामधले काही गोष्टी सांगतो, की हा जो प्रवास झाला किंवा हे ब्रँड का झाला वगैरे असा तू प्रश्न विचारलास, मला माहिती नाही. पण ह्या काही कारणांमुळे तो झाला असावा असं मला वाटतं, की ज्यावेळेला याचं इथे या फील्डमध्ये यायचं ठरवलं, त्यावेळेला पर्पज एकदम क्लिअर होतं. स्वच्छ क्लिअर होतं. मिशन स्वच्छ होतं, की जे काही करणार आहे ते का करणार आहे हे माहिती होतं. याची सुरुवात सुद्धा अशी गमतीचीच झाली, की मी कुठल्यातरी एका चांगल्या कोचला, काउन्सिलरला रिसीव्ह करायला एअरपोर्टला गेलो होतो. ड्रायव्हर होता माझ्याबरोबर आणि त्यांनी ते प्लकार्ड वगैरे धरलं होतं आणि मग मी गाडीतनं उतरून तो जे कोण व्यक्ती होते त्यांना मी रिसीव्ह करायला एअरपोर्टच्या लॉन्जमध्ये होतो उभा. मला त्यावेळेला असं वाटलं होतं, की मला सुद्धा असं कोणीतरी रिसीव्ह करायला आलं पाहिजे, की दॅट वॉज द फर्स्ट पॉइंट ऑफ ट्रिगर, की असं वाटलं होतं मला. मटेरियलिस्टिक होती इच्छा. पण म्हटलं हां, ज्या अर्थी या माणसाला बघ त्याच्यानंतर त्या माणसाचं हसणं खूप छान होतं आल्यानंतर. व्हॉट अ फॅन्टास्टिक मूव्हमेंट जी होती त्या माणसाची बाहेर पडताना हातातली बॅग फार छान होती. म्हटलं हां, छान आहे. हे असं झालं पाहिजे असं. मग ज्यावेळेला 2000 साली आलो, हे ठरवलं होतं, की 30 माझं वयोवर्ष त्यावेळेला 30 होतं, की अ, हे करायचं. आणि त्यामुळे पर्पज होतं क्लिअर. मिशन स्टेटमेंट मी त्यावेळेला लिहिलं होतं, की मी नेहमी म्हणतो तसं त्या मिशन स्टेटमेंटमध्ये सिम्प्लिसिटी, जनरेट द सस्टेनिंग इंटरेस्ट हे काही महत्त्वाचे भाग आहे. आणि सॉर्टेड थॉट प्रोसेससाठी हे करायचं. एरिया लिमिटेड असू शकेल. आणि हे करत असताना आतून अंतःप्रेरणा निर्माण झाली पाहिजे लोकांमध्ये, इंट्रिन्सिक विलिंगनेस. कशासाठी? तर होल्डिंग द हँड्स, की त्यांचा हात धरीन मी आणि सोडायची वेळ आली की सोडायचं आहे त्याच वेळेला, धरून नाही ठेवायचं आहे. टू लर्न, इम्प्लिमेंट अँड ग्रो विथ कोलॅबोरेटिव्ह एक्सलन्स. एकटा माणूस शिकला तरी वाढू नाही शकणार. तो तेवढा पुरतं शिकेल आणि ते शिक्षण सुद्धा मग जाऊ शकेल. तर ती स्ट्रॅटेजी क्लिअर होती, पर्पज क्लिअर होतं, व्हॉट इज इनफ हे ठरवलेलं होतं. त्यामुळे कदाचित तू जो तू षड्ज लावलायस, की एक छोट्या गोष्टीपासून ब्रँडपर्यंत कसं गेलं, या प्रश्नाचा विचार करताना मला हे समजतंय, की झाला असेल ब्रँड तर तिथे लक्ष न देता इथे लक्ष दिल्यामुळे झालं असेल, की व्हॉट इज इनफ? मग पैशाच्या बाबतीत सुद्धा आणि ऑफकोर्स यासाठी घरच्यांचा मोठा सहभाग होता, की हे एवढं इनफ आहे. त्याच्यानंतर जे येईल ते बोनस आहे. आणि त्या इनफच्या एक्स टाइम्स बोनस आला, की तेवढे एक्स महिने मी त्याच्याकडे परत बघणार नाही. त्याच वेळेला 10 दिवसांपेक्षा जास्ती बिलेबिलिटी मी ठेवणार नाही. म्हणजे नाकारायचं नाहीये, पण धावायचं पण नाहीये, की 10 दिवस जर का भरले त्या महिन्याचे, तर मग क्लायंटला आला क्लायंट तर त्याला सांगायचं, की असं-असं आहे, पुढच्या महिन्यात आपण करू. आणि जी गोष्ट मला येते तीच मी सांगितली आणि जी येत नव्हती ती करूनच मग मी सांगितली. काही नाही तर फेल्युअर सांगितली, की "बाबा हे बघ, हे इतके 10 ठिकाणी आपटलो मी. तू जर का करायला लागलास तर 10 पेक्षा 11व्या ठिकाणी आपट." आणि एक पक्कं करून ठेवलं होतं, की आय विल बी कॅटॅलिटिक एनेबलर. म्हणजे कॅटॅलिस्ट जसा गुंतत नाही रिएक्शनमध्ये, तो रिएक्शन करून बाहेर पडतो. तसंच हे स्ट्रॅटेजिक पॉइंट्स काही मी ठरवले होते. ही काही उदाहरणं मी दिली तशी. टॅक्टिकल लेव्हलला मी ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला तर हे स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल, ऑपरेशनल सगळं कुठनं आलं? तर हे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये मी घडवला गेलो होतो काही माणसांकडनं चांगल्या पद्धतीने घरात, बाहेर. माझा पहिला जॉब जो होता Mercedes Benzमध्ये किंवा नंतर के-पी-आय-टीमध्ये असताना लोकं चांगली भेटली. मग हे स्वतःचा मी जसं म्हटलं तसं, की मी बिझनेसमन किंवा व्यावसायिक म्हणून काम करणार आहे. भला मी एकटा असलो तरी सुद्धा ही ऑर्गनायझेशन आहे आणि मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जसं असतं, तसंच मी पण करीन. साईज छोटा असेल, म्हणजे क्वांटिटी छोटी असेल, पण क्वालिटीला हं. कुठे कॉम्प्रोमाईज नको. त्यामुळे प्रोसेसेस मी लिहिल्या होत्या स्वतःच्या. आजही ते पुस्तक आहे, की हाऊ डू वी वर्क ॲट डीजी. मग काही वेळेला असं एखाद्याने ते पुस्तक पाहिलं होतं, तेव्हा म्हणाला, "अरे तू किती लोकं आहेत तुझ्याकडे?" म्हटलं, "मी आणि मी. आम्ही दोघं हं, काम हं. करतो." हां. बिकॉज इफ आय गेट कन्फ्युज्ड, आय नीड टू आस्क मी अँड देन दॅट मी विल टेल मी रिफर टू धिस बुक. म्हणून मग ते स्ट्रॉंग प्रोसेसेसचं पुस्तक आहे. त्याचबरोबर स्वतःच्या एज्युकेशनसाठी मी कायम बजेट ठेवलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून. म्हणजे जॉब सोडल्यानंतर सुद्धा, की बजेट माझं ठेवलेलं आहे, की या वर्षाला एवढे-एवढे रुपये स्वतःच्या शिक्षणासाठी वापरले गेले पाहिजेत. वेळ आणि पैसा.
मग ते एआयचं शिक्षण असेल तर मागच्या 1.25 वर्षापासून मी रोज 1.25 तास, पाऊण तास कमीत कमी एआयच्या टूल्सवर अभ्यास करतोय. तुफान प्रॅक्टिस होते आणि तुफान उपयोग होतो त्याचा. पण हा मी ठरवलंय तिथे कधी मला असं वाटत नाही की काय रे 1.5 तास त्याला प्रपोजल पाठवायचं ते राहिलंय पण आज तू 1.5 तास त्याच्यावर अभ्यास कर. नाही, प्रपोजल जाईल, उद्या जाईल किंवा आज रात्री 1:30ला पाठवीन मी. लीगल एस्पेक्ट्स पक्के ठेवले होते की कॉपीराइट्स आणि आयपी प्रोटेक्शन जे काही आयपी तयार होती त्याच्यासाठी. तर हे मी परत एकदा सांगतो तुझ्या प्रश्नाला मी विचार करतोय की ब्रँड असं म्हटल्यानंतर त्याच्यामागे काय-काय असतं? ते माझ्या मागे मी केलं का? असा विचार करत असताना ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात ते मी एक सांगत चाललोय. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठेही कॉम्प्रोमाईज केलं नाही. ऑफिस मोठं घेतलं नाही. पण इन्फ्रास्ट्रक्चर से फॉर एक्झाम्पल मला या कामासाठी 2 लॅपटॉप्स लागणार आहेत. MacBook लागणार आहे. MacBook लागणार आहे. मग त्याची किंमत 1.5 लाख आहे, 2 लाख आहे, जी असेल ती घ्यायचा. कारण मग तिथे नको तिथे सेव्हिंग्ज नाही करायचं. इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेंडिचर याच्यामधला फरक पहिल्यापासून घरातच शिकवला गेला होता. आईनी पण सांगितलं होतं, की जिथे खर्च करायचा तिथे खर्च करायचा. तिथे अलीकडे बघायचं नाही. मग Vimeoचं सबस्क्रिप्शन असेल, काय हजाराचं असेल. आता सुद्धा डीजी एज्युटेनमेंट आहे. गेलं पाहिजे तिथे. दॅट इज नॉट अन एक्सपेन्स, दॅट्स अन इन्व्हेस्टमेंट. हे पक्कं होतं डोक्यात. लीगल एस्पेक्ट्स म्हटलं तसं आजही कुठलाही नवीन काही नवीन असं काही केलं, की त्याचा अभ्यास करून माझी मैत्रीण आहे, जी स्वतः या लॉयर आहे ती. तिच्याशी बोलतो, "हे मला कॉपीराइट घ्यायची आहे." ती सांगते आणि वी फाईल फॉर कॉपीराइट. व्हॉटएव्हर जो एक्सपेन्स असेल तो. तर हे एखाद्या ब्रँडला लागत असावं म्हणून आता तो ब्रँड म्हणून येत असावा. दुसरं टॅक्टिकली मी कायम बघत गेलो, की आय फॉर ब्युटी आणि हार्ट फॉर इमोशन, की काही नवीन चांगलं दिसलं, की चोराचोरी न करता, ढापाढापी न करता, आपल्याला सुटेबल असं काही आहे का? आणि त्या माणसाला जाऊन विचारायचं, "ही जी तुझी कन्सेप्ट आहे ती छान आहे. मी वापर करू का? तू परमिशन दिलीस तर वापरेन. तुझं नाव-गाव घेऊन सांगेन." आणि मनात काही नवीन आलं तर ते चित्र असेल. तर ह्या काही गोष्टी स्ट्रॅटेजिकवर ठेवल्या, टॅक्टिकलवर ठेवल्या होत्या. ऑपरेशनल लेव्हलमध्ये डेटा मेंटेनन्स हे माझं आवडीचं आहे, की जो काही डेटा म्हणजे पहिल्या ट्रेनिंग प्रोग्रामला कोण पार्टिसिपंट्स होते, जो साधारणतः 1998 मध्ये झाला होता. त्याची यादी माझ्याकडे आता आहे. म्हणजे हौस म्हण त्याला. पण ते मी करायचो, अजूनही करतो. ऑपरेशनल लेव्हलला मग इन्व्हॉइसिंगची फाईल पहिल्यापासून आहे. एक्सेल वर्कशीट्स हे माझं फार प्रिय म्हणजे काय म्हणायचं, ती साथी आहे माझी एक्सेल वर्कशीट. म्हणजे अशी स्त्रीच्या रूपात ती अशी एक्सेल वर्कशीट असते तिथे. करेक्ट. ती नेहमी साथ देत आली आणि कायम त्याचा उपयोग पण झाला तसा, की क्लायंट एखाद्या वेळेला निगोशिएशनला आला, की म्हणायचो, "मला हे आवडेल, तू जी प्राईस सांगतोयस ती म्हणायला. पण माझी एक्सेल वर्कशीट आहे ना, ती ही प्राईस पडल्या-पडल्या रेड एम्बर दाखवते. मग ती जर का नाही म्हणत असेल, तर मी नाही म्हणतोय तुला." असं मी स्पष्ट सांगायचो त्यावेळेला. स्टे आणि ट्रॅव्हल जिथे-जिथे मी ट्रॅव्हल केला, तिथे ॲब्सोल्युटली नो कॉम्प्रोमाईज, की आय विल स्टे मिनिमम ॲट 4 स्टार अँड आय विल नॉट ट्रॅव्हल लेस दॅन इकॉनॉमी फ्लाइट. मग ते माझा खर्च करून द्यायची वेळ आली, तर मी म्हणजे हे फॅसिलिटेटरसाठी जे आता नवीन या क्षेत्रात येतात किंवा मी जे पहिल्यापासून ठरवलं होतं, की नको तिथे कॉम्प्रोमाईज नाही करायचा. की कॉस्ट सेव्हिंग हा आपला ऑब्जेक्टिव्ह नाहीये. वेल्थ डेव्हलपमेंट हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यासाठी मी ते केलंय. म्हणजे काही ठिकाणी असं घडलं सुद्धा, की काही जी हॉटेल्स दिली गेली होती, ती एवढी चांगली नव्हती. मी चेक इनच्या आधी तिकडनं बाहेर पडलो होतो. माझ्या क्लायंटला सांगायचो, की आपलं ठरलं होतं, कदाचित तुमच्याकडे तो प्रॉब्लेम आला असेल, बट आय एम मूव्हिंग टू धिस पर्टिक्युलर हॉटेल. इफ यू वॉन्ट टू रिइम्बर्स, यू रिइम्बर्स, बट आय विल बी हिअर. त्यामुळे तो कॉम्प्रोमाईज कधी नव्हता. कमर्शियलमध्ये मोहाचे क्षण येतात. आता नाही येत. पण पहिल्यांदा सुरुवातीला यायचे. तिथे मी असं ठरवलं होतं, की मी स्वतः सुरू केलेली ऑर्गनायझेशन आहे. देअर इस नो नीड टू कंपेअर बिकॉज व्हेन आय एम कंपेअरिंग, आय एम फ्राइटन्ड. व्हॉट इस द पर्पज ऑफ कंपेअरिंग? यू वॉन्ट टू पुट युअर प्राइस ॲज पर दे आर पुटिंग इन, देन डोंट डू इट. तुला जी वाटते मनात काय होईल? 4 लोकं नाही म्हणतील तुला. त्यातून तू समजून घेशील, की मार्केटमध्ये आता ही गोष्ट ₹4 चालली आहे म्हणून मी 3.5ला देईन. मार्केटमध्ये काय चाललंय मला माहिती पण नाहीये आता. आणि मी ते माहिती करून घ्यायचा प्रयत्न पण करत नाही. सो हे काही असे मापदंड मी ठेवले होते मला. आय विल नॉट कंपेअर. आय विल पुट फॉरवर्ड व्हॉट आय फील राइट. इफ द पर्स्पेक्टिव्ह अँड द परसेप्शन ऑफ थिस अमाउंट इस नॉट ओके विथ द अदर साइड, ही विल कम्युनिकेट. मग त्यावेळेला बघू आपण काय करायचं ते. ट्रान्सपरन्सी होती या बाबतीत. आजही आहे. प्राईस आणि एफर्ट्स बद्दल स्वच्छ ट्रान्सपरन्सी असते, की हे असं-असं आहे. त्यानंतर प्रिमाइसेसची क्लॅरिटी मी पहिल्यापासून घेत गेलो. की अगदी पहिल्या दिवसापासून मला आठवतंय, की आता हा कमर्शियल मोह कसा झाला त्याची गंमत सांगतो. टाटा इंटरॅक्टिव्ह सिस्टम नावाची ऑर्गनायझेशन फार छान आहे. ती पहिल्यांदा असं कॉल झाला होता मला तिच्या एचआर मॅनेजर बरोबर आणि त्यांनी सांगितलं होतं, आता सांगायला काहीच वाटणार नाही अमाउंट आणि हे, की "डीजी तुमची ₹36,000 हे गणित मी 99,000 चं सांगतोय. "डीजी तुमची ₹36,000 फी थोडी आम्हाला जास्त वाटते.
एवढी फी आम्ही एका दिवसासाठी देऊ नाही शकणार, मॅक्झिमम आम्ही 2 दिवसासाठी 50,000 देऊ शकू, असं त्या मॅनेजरनी मला सांगितलं. गणित सगळं झालं होतं काय, मी 18,000 पर डे करून 18 दुने 36 असं ते दिलं होतं. तो जो मोहाचा क्षण होता, 8 ते 10 सेकंद चालला, इतका सुरेख होता. म्हणजे मी अजूनही ती सवय आहे मला पहिल्यापासून, की तो पाहायचा, काय क्षण येईल तो पाहायचा. आणि आहा! अजूनही असं आठवतंय. अरे त्यावेळेला आणि सुरुवात होती ती. फर्स्ट प्रपोजल होतं. आणि त्यावेळेला मी म्हणू शकलो असतो, ठीक आहे 50,000. मला 36,000 च्या वरती 14,000 मिळतायत. बट अरे म्हटलं, हे बघ तू काय ठरवलंयस? इफ यू आर नॉट कंपेअरिंग, व्हाय यू आर कन्व्हिनियंटली, म्हणजे व्हाय यू आर, आत्ताच ठरव तू. हा नाही तर कधी नाही. आणि ते अगदी 2-3 सेकंदात गणित सुटलं आणि स्पष्टपणे दिलं त्याला, की नाही माझ्याकडनं सांगायला चूक झाली. दिस 36,000 इज फॉर 2. त्यानंतर ते जे फोन झाले आणि ते आजपर्यंत फुटतंय, की कुठल्याही क्लायंटचं रिलेशनशिपच नाही. तो माझा मित्रच आहे. म्हणजे एक तर घटना अशी घडली होती, की सौदी अरेबियामधनं मला सी-आय-ओ होता अरब नॅशनल बँकेचा. तो मला म्हणत होता, की "इथे राहायला ये. 2 वर्ष इथे ये." आणि मला काही जायचं नव्हतं. ते झालं सगळं गणित सुटलं नंतर छान. छानच आहे तो माणूस. पण हे करत असताना मी हनीवेलच्या पी-एम-ओ चीफ रॅग्स विजय राघवन शेषाद्री याच्या तो क्लायंट होता त्यावेळेला मला. आणि त्यावेळेला म्हटलं, "रॅग्स, आय एम इन धिस काइंड ऑफ डिलेमा." आणि त्यावेळेला मी त्यांना सर्व्हिस प्रोव्हाईड करत होतो. रॅग्स कम्स फ्रॉम इंडियन नेव्ही. अमेझिंग पर्सनॅलिटी. यू कॅन लर्न द वे ही वॉक्स टू द टॉक्स. इतका जबरदस्त माणूस आहे तो. त्याला मी स्पष्ट सांगितलं होतं, की "हे बघ मी डिलेमामध्ये आहे." आणि त्या दिवशी नंतर 3-4 दिवस आम्ही त्याच्यावर बोलत होतो. म्हणजे ही वॉज अ क्लायंट, आय वॉज अ व्हेंडर. मी त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं 3.5 वर्षाचं. आणि त्यावेळेला सुद्धा मला सांगायला वाटलं नाही, की हे बघ हा माणूस मला बोलवतोय. तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या, त्या ठेवल्या होत्या. आणि मिनिमम म्हणजे क्लॅरिटी ऑफ प्रिमाइसेस मी ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला मी जिथे जाणार आहे, ज्यांच्याशी बोलणार आहे, त्यांच्या आजूबाजूला न दिसणारी पात्र खूप आहेत. तो एच-आर मॅनेजर असेल, त्याचा बसलेल्या माणसाचा मॅनेजर असेल, सिक्युरिटी इन्चार्ज असेल, ह्यांची कनेक्शन चांगली होती. म्हणजे इतकं की आता तसं फिरणं माझं कमी झालं. पण इतकं की ग्राउंड स्टाफ सुद्धा मला ओळखायचा. आणि अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत, की मला ग्राउंड स्टाफची मदत घ्यावी लागली होती. "अरे, असं-असं झालं, काहीतरी करशील का?" पण ते मित्राच्या ह्याने छान म्हणजे मजा यायची त्यावेळेला तसं. अ, आणि एक शेवटच्या ऑपरेशन लेव्हलला मी ठरवलं होतं, की मिनिमम 15% न्यूनेस एव्हरी इयर, काही असेल फॅसिलिटेशनमध्ये. हे सगळं असण्याचे जे मापदंड होते किंवा माझे मी ठरवले होते आणि याच्यासाठी कॉन्ट्रिब्युशन्स आधीच्या सगळ्या ऑर्गनायझेशनमधनं झाल्या. की आता दिसण्याकडे येत असताना मोठं कॉन्ट्रिब्युशन माझ्याकडे झालं ते मर्सिडीज बेन्झ. की दिसणं सुद्धा महत्वाचं असतं. आणि असणं जर का नसेल, तर दिसणं फार वेळ राहत नाही. असणं पक्कं आहे. आजही तेवढं आहे, की जे आधीचे मुद्दे सांगितले ते आजही तसे वापरले जातात. आणि त्यातून दिसणं गरजेचं असतं. सुभाषित आहे संस्कृतमध्ये, की म्हणजे अ, हे ज्यावेळेला ते समुद्रमंथन ज्यावेळेला झालं, त्यावेळेला लक्ष्मी विष्णूकडे आली आणि हलाहल मात्र शंकराने पचवलं. असं का बुवा झालं असेल? त्याला उत्तर दिलं गेलं, की शंकराने वल्कलं नेसली आणि विष्णूनी पितांबर नेसलाय. त्यामुळे लक्ष्मी भाळली. म्हणजे पॅकेजिंग हे महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी विष्णूची ताकद पण असावी लागते. मग असणं जितकं महत्वाचं आहे, तसं दिसणं. दिसण्यामध्ये काय-काय येऊ शकतं आपल्या डोमेनमध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये, की कॉर्पोरेट आयडेंटिटी. की मला खरं कोणी विचारणारं पण नव्हतं. पण मी Mercedes Benzमध्ये शिकलो होतो, की एका ठराविक लेटरला एक ठराविक फॉन्टच असेल. लेटर हेड असेल. लेटर हेडवर तो लोगो असेल. पेज नंबर्स असतील. काही लेटर हेड्सवर ॲड्रेस असेल. काही लेटर हेड्सवर ॲड्रेस नसेल. आणि अजूनही ते पाळलं जातं. लोगो बदलले, पण पॅटर्न तो आहे अजूनही. कॉर्पोरेट आयडेंटिटीमध्ये फॉर्मॅट्स आहेत. ट्रेनिंग प्रोग्रामचे फॉर्मॅट्स आजही वापरले जातात. असाइनमेंटचे फॉर्मॅट्स वेगळे आहेत. प्रेझेंटेशनचे यूआय बदलला, पण तो लोगो असेल तिथे, वॉटरमार्क असतो. नवीन-नवीन फॉन्ट्स येतात. त्याचा पॅटर्न असतो. त्याचं शास्त्र आहे, ते शिकून घेणं. हे. आणि ज्या ठिकाणी गेलो, ज्यावेळेला मी पब्लिक सेमिनार्स ऑर्गनाइज करतो, त्यावेळेला तिथे नो कॉम्प्रोमाईज, की महाग हॉटेल आहे म्हणून बघून जायचं नाही. महाग असेल तर तेवढे पेमेंट द्यायचं, पण तितकीच सर्व्हिसेस पण द्यायची, की चला अ, ते ₹1000 हॉटेलमध्ये जाऊ 2000. नो, दॅट वॉज नेव्हर द फोकस. द सर्व्हिस, द व्हॅल्यू ऑफ द सर्व्हिस. आणि पार्टिसिपंटना मोकळं होण्यासाठी जे काही लागतं, ते छान देता आलं पाहिजे. मजा-मजा करत-करत देता आलं पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासून तर प्रोफेशनलिझम ठेवला होता मी, की अगदी पहिलं ट्रेनिंग मी सर्व्हिसमध्ये असताना घेतलं होतं के-पी-आय-टीसाठी मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट ट्रेनिंग. त्याचे सुद्धा आज माझ्याकडे लिहिलेलं आहे, की लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय असतील, त्याचं संपूर्ण पार्टिसिपंट मॅन्युअल आहे. बरोबर आजही ते वापरलं जातं. इतकं रोबस्ट त्यावेळेला तयार झालं होतं.
अशा या गोष्टी कदाचित करत गेलो असेल आणि म्हणून तो ब्रँड झाला असेल. आणि कमिंग टू स्पेसिफिक ऑफ डोमेन, की हे सगळं कुठल्याही बिझनेसला अपेक्षित असतं. पण आपल्या डोमेनला, म्हणजे तू जो प्रश्न विचारतोयस फॅसिलिटेशनसाठी, मी ज्या डोमेनमध्ये आहे त्याच्यासाठी, एक मी पक्क ठरवलं होतं आणि दिसत होतं, कळत होतं, की हे फील्ड हे परफॉर्मिंग आर्टचं फील्ड आहे. हे जसं कलेचं फील्ड आहे, की जसं नाटक, संगीत, नृत्य, तसं हे फॅसिलिटेशन फील्ड आहे. आणि तो त्याच्यासाठी जो काही रियाज आवश्यक आहे, तो रियाज रेग्युलर आजही होतो. आजही अथर्व शीर्षाचं सेशन ज्यावेळेला असतं, आता 2020 पासून घेतोय मी ते. प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं सेशन 2000 पासून घेतोय. पण तरी सुद्धा ते सेशनच्या आधी, हे मी मोठेपणा म्हणून सांगत नाहीये, तर त्यांनी एक दिलासा मिळतो. आणि दिलासा मिळण्यापेक्षा सुद्धा ऍक्च्युअल सेशन घेत असताना फ्रीडम असतो. यू कॅन बी देअर, युअर रॅम इज फुल्ली इन टू दॅट सेशन, बिकॉज यू हॅव डन दी प्रॅक्टिस. ती नेट प्रॅक्टिस भरपूर झालेली असते. आणि मग रंगमंचावर नटाला जो आवश्यक असतो तो निर्लज्जपणा, की नट लाजला एखादी भूमिका करायला तर ती भूमिका उठत नाही. त्यामुळे ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मला जे एखाद्या वेळेला अशी काहीतरी वेगळी भाव आणायचे किंवा अंगविक्षेप करायचे, ते न लाजणं. आणि खूप मोठं एक पार्ट आहे तो, आज आता आजकाल खूपच जाणवायला लागलाय. पहिल्यांदा तर जाणवायचाच, की आत्ता सुद्धा, आता मला तू प्रश्न विचारलास आणि त्याच्यानंतर मी समजा 12 मिनिटं बोलत असेल, तर 12 जर का 20 लोक असतील तर 240 मिनिटाचं ऋण माझ्या डोक्यावर चढलेलं आहे आता. म्हणजे 1 तास आणि 60 पार्टिसिपंट्स असतील किंवा 10 पार्टिसिपंट्स असतील एका तासामध्ये, तर आय एम अकाउंटेबल फॉर 600 मिनिट्स. ते कर्ज आहे माझ्यावर. हे मी पहिल्या दिवसापासून आहे, मनामध्ये आहे. आणि मग कर्ज फेडणार कसं? तर प्रत्येक मिनिटामध्ये काहीतरी देता आलं पाहिजे. आयदर माझे फेल्युअर्स तरी सांगता आले पाहिजेत किंवा ज्या ट्रिक्स मला समजल्या त्या तरी सांगता आल्या पाहिजेत. त्यांना मजा करता आली पाहिजे. त्यांना हाताखालून काहीतरी गोष्टी गेल्या पाहिजेत. प्रॅक्टिसला अल्टरनेटिव्ह कधी ठेवला नाही. आणि ह्युमर कमी होता माझ्याकडे. ज्यावेळेला 98 साली मी बघतो, 2000 साली बघतो आणि आता बघतो. 2002 सालापासून तो ह्युमर वाढला, टाइमपास. म्हणजे तो जो फ्री, असं लाईट लेवल जी असते ती येऊ शकते. आणि सगळ्यात शेवटचं सांगायचं म्हणजे हरितात्या चितळे मास्तर, रावसाहेब, जे के मालवणकर, करेक्ट. अशा लोकांची फार जवळीक साधून आहे. कदाचित करेक्ट. हे असू शकेल. त्याच्यामुळे तो ब्रँड झाला. आता जो लोगो दिसतो, तो करेक्ट. लोगो सुद्धा अमित बाचल नावाच्या माझ्या मित्राने दिलेला आहे 2012 साली. तो लोगो सुद्धा माझा मी तयार केला होता 2000 साली. लोगो माझाच तयार केला होता. म्हटलं पाहिजे, आयडेंटिटी गेली पाहिजे करेक्ट. असं. करेक्ट. डीजे, हे सगळ्या गोष्टी एवढ्या ऐकताना आणि एवढ्या सगळ्या बाजू सांभाळताना मध्येच अप्लाइड अथर्व शीर्ष किंवा भगवद्गीता हे असे सब्जेक्ट कुठने येतात आणि हे कसे सुचतात? ते मी ज्यावेळेला 2025चं व्हिजन ठेवलं होतं, 2020 साली जनरली एक 5 वर्षानंतर दरवर्षीच मी बसतो. त्याचा एक फॉर्म्युला गंमत म्हणून सांगतो तुम्हाला मी, की 24, 48, 120 याचा फॉर्म्युला तयार करून ठेवलाय मी, की 24 तास, 48 तास आणि 120 तास बसायचं, नुसतं बसायचं. आणि दर वर्षाला कधीतरी ते बसायचं. आणि मग 2020 साली 2025चं विजन लिहिलं होतं, 2012 साली 2020चं लिहिलं होतं, 2000 साली 2012चं लिहिलं होतं. त्यावेळेला सारखं मनात यायचं, की 2014 पासून अथर्व शीर्षावरचा अभ्यास प्रगट व्हायला लागला. म्हणजे मी लिहायला लागलो. बारीक सारीक जो काही अभ्यास झाला होता तो लेखांच्या स्वरूपात आणला बाहेर मी तो. आणि मी 2025 साली लिहिलंच होतं, की जे काही 2 खंड पडलेत, दुर्दैवी आहेत ते, पण पडलेत खंड, ते तसेच खंड समोर घेऊन जायचे आणि अलगद सांगायचे खंड नाहीये ते. म्हणजे मॅनेजमेंट अँड फिलॉसॉफी असं म्हटलं जातं, की इंटिग्रेशन ऑफ मॅनेजमेंट अँड फिलॉसॉफी, दिस इज काइंड ऑफ, म्हणजे शब्द वापरू की नको वापरू कळत नाही, बट इट्स अ फुलिशनेस. दे आर इंटिग्रेटेड. म्हणजे इट्स लाईक टॉकिंग अबाउट मी अँड माय ब्रीदिंग. लेट्स टॉक अबाउट इंटिग्रेशन. कसलं इंटिग्रेशन? थांबलं तर बंद पडशील तू. तसं मॅनेजमेंट अँड फिलॉसॉफी हे एकत्र व्हायला हवंय. आणि म्हणून अथर्व शीर्षातल्या ज्या टिप्स आहेत, भगवद्गीतेतल्या ज्या टिप्स आहेत, त्या आधी पण द्यायचो मी सेशन घेत असताना. म्हटलं आता हेच समोर आणायचं आणि जे होईल ते होईल. फक्त प्रवचन देत फिरायचं नाही. करेक्ट. गोष्टी वेळेला, रसवेळेला भाषणं द्यायची नाहीत. त्याचे कार्यक्रम करायचे नाहीत. कमी येतील लोक, पण हाताला धरून काम करता येईल अशा पद्धतीने हे सुरू करायचं. आणि म्हणून हे असं आलं आणि येत असतं मनात, कायम येत असतं. हे असं करेक्ट. अजून एक भरपूर काहीतरी डोक्यात येत असतं करेक्ट. आणि करतो. खरोखरच. आणि असं म्हणतात की जेव्हा आपण कुणाला तरी शिकवत असतो
तेव्हा आपण पण स्वतः शिकत असतो. तर ही जी सगळी शिकवण्याची जवळजवळ 20 वर्ष शिकवण्याची ही सगळी प्रोसेस आहे. तर स्वतःमध्ये कधी कुठलंसं एक ट्रान्सफॉर्मेशन जाणवलं का? स्वतःमध्ये काही की पूर्वी या गोष्टी माझ्यामध्ये नव्हत्या, या गोष्टी आता मला शिकवून शिकवून मी पण आत्मसात केल्या आहेत आणि आता मी पण हळूहळू तसा व्हायला लागलोय, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आणि टेक्निकल लँग्वेजमध्ये आपण व्हर्जन अपग्रेडेशन म्हणतो. ट्रू. आधीचं डीजी व्हर्जन आणि आत्ताचं डीजी व्हर्जन हे नक्की काय ट्रान्सफॉर्मेशन आहे असं तुम्ही म्हणता? आणि हे हा. कधी तुम्हाला जाणवतं, कसं जाणवतं तुम्हाला, की हा स्वतःमध्ये झालेला बदल तुम्हाला कसा जाणवतो? कसं जाणवतं? तर माझ्यामध्ये झालेला बदल हा अनेक लोकांना पण जाणवतो. पूर्वी छान केस होते, कोंबडा असायचा माझा, आता तो नाही. सो दॅट्स व्हर्जन 2001 फार वेगळं होतं. आणि व्हर्जन 2024 दिसतंय काय आहे ते. पण कमिंग बॅक टू युअर क्वेशन, सी म्हणजे ते खरंच आहे, की शिकवता, शिकवता शिकत जातो. किंबहुना असं होतं ना, की मी इम्प्रूव्ह झालो की नाही झालो हा प्रश्न मला मनात येत नाही कधी. अ, एक ना किंवा चुका कळायला लागलेल्या आहेत. आता ते कितपत मला जमतंय ते साफ करणं वगैरे, पण पूर्वी कचराच दिसत नव्हता. तो कचरा तरी दिसायला लागला. आता किरसुणी हातात घ्यायची, तो साफ करायचा, परत येऊ नये म्हणून दाराला उंबरा घालायचा, हा सगळा पुढचा प्रकार आहे. तर ते जी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो ती ती इन्क्रीज इन कंपॅशन एवढं नक्की झालं, की एनालिटिकल म्हणण्यापेक्षा इंटेलेक्चुअल कनेक्ट पूर्वी व्हायचा लोकांबरोबर. कधी म्हणजे असा कोरडा कनेक्ट कधीच नाही झाला. पहिल्या दिवसापासून कोरडा कनेक्ट कोणाशीच नाही झाला. कधीच नाही. ओला कनेक्टच आहे. कदाचित माझ्या बोलण्यामुळे किंवा मी न बोलण्यामुळे काही लोकांना असं वाटत असतं, की अरे हा फारसा बोलत नाही. तेवढ्या पुरतच ठेवतो. पण ते कॅटलिटिक एनेबलरची अशी समोर दीपस्तंभ असतो. गुंतू नको. गुंतू नको म्हणून पळू नको असं नाही. पण जेवढं गरजेचं आहे तेवढंच ठेव. मग अ, तो कंपॅशनचा फरक जाणवायला लागला, की बुद्धीने एखाद्या माणसाला समजून घेणं, त्याच्यापेक्षा जास्त एफिशियन्सी केवळ पाहण्याने समजून घेणं, की त्याची वाइब्स काय आहेत, त्या दिसायला लागल्या. प्रश्नातनं हे कळायला लागलं. एखादा माणूस प्रश्न विचारतो, तर त्याला पहिला लेयर दिसायचा, मग दुसरा दिसायचा, मग तिसऱ्यावर जायचो मी, की ह्या प्रश्नाचं ओरिजिन काय आहे? प्रश्न ठीक आहे कळलाय. पण हा माणूस आत्ता हा प्रश्न का विचारतोय? याच्याकडे जास्ती लक्ष द्यायला सुरुवात झाली ओव्हर अ पिरियड. 2001, 2002, 2003. एक गंमत सांगतो. 2001 साली असं कंटाळा आला होता मला आणि त्यावेळेला माझा एक मित्र होता रवींद्र नावाचा. त्याला म्हटलं, "अरे रवींद्र हे काय आहे? ह्याच्यात काय शिकवण्यासारखं आहे सांग मला." क्रिटिकल पाथ. त्यावेळेला क्रिटिकल पाथ डिस्कशन चाललं होतं. म्हटलं, "अरे असं नाही का वाटत, की वी आर इन्सल्टिंग दोज पीपल." अरे हे 2 तास माझ्यासमोर बसलेत, 1 तास माझ्यासमोर बसलेत. मला आतून असं वाटतंय, की काय आहे म्हणजे माझं जेवढं एक्सपिरियन्स आहे, त्याच्या 2/3 या माणसाचा एक्सपिरियन्स आहे समोर व्हाईस प्रेसिडेंट बसलाय. आय फील म्हणजे तो कुठेतरी इन्फिरिटी कॉम्प्लेक्स यायचा. तो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणायचा का अतिसंवेदनशील म्हणायचं मला माहिती नाही आता. त्यावेळेला तो म्हणाला होता, की "असं नको समजू धनंजय तू. तू त्याला प्रामाणिकपणे दे. त्याला माहीत नाही म्हणून तो आलाय. तू जर का हॅलो इफेक्ट नाही केलास तर पंचायत येईल. तो व्हाईस प्रेसिडेंट असेल, बट ही इज देअर बिकॉज आता तू जर का असं म्हटलंस, की ह्याच्यात काय देण्यासारखं आहे, तर मग गंमत होईल. सगळी गडबड होईल." ती कंपॅशन सुरू झाली, की या माणसाचा प्रश्न असा आलाय. किंवा ती कंपॅशन वाढली म्हणून क्लॅरिटी वाढली. म्हणजे आधी क्लॅरिटी नव्हती अशातला भाग नाही. ती क्लॅरिटीची जडणघडण घरात लहानपणापासूनच घडलेली होती. त्यात सुद्धा एक गंमत सांगतो म्हणजे आता ह्या फॅसिलिटेशनच्या उद्योगासाठी कसा मला माहिती नाही. पण 12वी मध्ये माझा एक मित्र होता. गुजराती माणूस होता. भावेन नावाचा सॉरी जयेश का भावेन. सायन प्लॅटफॉर्मवर 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पहिल्या फर्स्ट क्लासला मुंबईत जे राहतात त्यांना कळत असेल. ठाणा यांच्या फर्स्ट क्लासला आम्ही दोघे उभे होतो. सायनवरनं एस-आय-एस कॉलेजवरनं मी घरी जातो. घाटकोपरला राहायचो, मी कुर्ल्याला राहायचो आणि त्यावेळेला असं मनामध्ये असं सारखं चालायचं. कारण 10वी पर्यंत कधी क्लासेस लावले नव्हते. घरी अख्खी युनिव्हर्सिटी होती. आई शिवाय शिकवायची. बाबा ड्रॉइंगमधले मॅस्ट्रो होता माणूस तो. आजोबा काय शेक्सपियर पण शिकवायचे आणि इकॉनॉमिक्स पण तितकेच धमाल करायचे. आणि मग 12वी मध्ये 11वी-12वी मध्ये क्लास लावला. तर त्याची फी फार होती. आणि मग मी असं म्हणायचो, त्याला एकदा म्हणून गेलो, "अरे केवढा खर्च आहे फुकटचा माझ्या शिक्षणावर. काय अर्थ नाही. याला काय गरज नव्हती. त्यापेक्षा डिप्लोमाला गेलो असतो, गणित सुटलं असतं सगळं." तर त्यावेळेला तो म्हणून गेला होता आणि तिथे तो एक्सपेन्स इन्व्हेस्टमेंटमधला फरक तो गुजराती माणसाने बरोबर शिकवला मला. त्याने त्या टिपिकल टोनमध्ये म्हणाला होता, की "ए देख धनंजय" आहे. असं त्याने सुरू केलं होतं. आणि तो म्हणतो, "हा एक्सपेन्स म्हणून समजलास ना, तर यू आर स्पॉइलिंग एव्हरीथिंग. यू आर स्पॉइलिंग युअर करियर, यू आर स्पॉइलिंग युअर ग्रोथ." मग तो ज्या त्या पद्धतीने बोलला होता, त्यातनं मलाही कळलं. आणि आई-वडील जे कष्ट करून तुझ्या शिक्षणासाठी खर्च करतात, ते फुकट घालवतील. तो गिल्ट किंवा
ऑब्लिगेशन किंवा ऋणात राहणं हे घातक असतं. त्यापेक्षा ते ऋण जास्तीत जास्त व्हॅल्यू प्रपोजिशनने फेडशील कसं? कमीत कमी व्हॅल्यू प्रपोजिशन फेडणं म्हणजे जर वडिलांनी 12,000 रुपये दिले तर 12,000 रुपये परत दे. याचा अर्थ मूर्खपणा नाही. पण असं का नाही तू करत, की असे व्हाय डोंट यू सी दॅट यू विल गेट एन ऍडमिशन इन द नेक्स्ट कॉलेज विदाउट एनी धावपळ करावी लागणार नाही तुझ्या आई वडिलांना. तसं का नाही अभ्यास करत तू? तिथे ते सगळं गणित बदललं. आणि मग असं मी माझ्या समोर येणाऱ्या विद्यार्थ्यांना का नाही सांगायचं असं ते. हा ट्रान्सफॉर्मेशन मात्र प्रत्येक वेळेला तो आजही प्लॅटफॉर्म आठवतो, की हा माणूस एक्सपेन्स मध्ये अडकलाय बघ बाबा, याला एक्सपेन्स वरनं इन्व्हेस्टमेंट मध्ये घेऊन चल. हा करेक्ट. बदल येतोय. ती क्लॅरिटी तिथे येत होती, आताही येते. आणि स्वतः मला स्ट्रक्चरचा मी भोगताय, म्हणजे शेड्यूलचा भोगताय, स्ट्रक्चरचा भोगताय, वेळ, त्याचे स्ट्रक्चर, व्यवस्थित ते कार्यक्रम वगैरे, त्याचे प्रेम आहे मला, आवड आहे. पण काही वेळेला याच्या आधी ती आवड थोडी फ्लेक्झिबिलिटीला मारक ठरायची काही वेळेला. मग आता मला असं जाणवतं मागच्या 8-9 वर्षापासून मुलाचा माझ्या त्याच्यामध्ये खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. ती फ्लेक्झिबिलिटी अँड स्ट्रक्चर विच इज दी रेसिपी ऑफ रोबस्टनेस तो वाढत चाललाय. हे आता कोएक्झिस्ट आहे. बँक आधी सुद्धा कधी असं नाही म्हटलं की 9 वाजता ब्रेक आहे मग कोणतरी म्हणते आत्ता घेऊया, मी चल घेऊ. ही होतीच. पण आता ते सहज होतं. आणि अगदीच अकॅडमिकली सांगायचं झालं तर ते पर्सनॅलिटी टाईप प्रेफरन्स जो आहे तो पूर्वी साधारणतः एखाद्याशी बोलल्यानंतर कळायला वेळ लागायचा. पण आता पुन्हा तेच की बुद्धीने जे बघणं व्हायचं, तर्काने जे बघणं व्हायचं, मेमरी लाईन मागे ट्रेक ऑफ करून जे बघणं व्हायचं, ते आता प्रेझेंट बघणं होतं, की आता तू बघ त्याच्याकडे. असं म्हणून ते त्यांनी पटकन समजायला लागल्यात काही गोष्टी. तर असे काही ट्रान्सफॉर्मेशन मला जाणवतात. अशी अशी आणि हा हा जो प्रश्न जो आहे, जो कोचिंग मध्ये साधारण ज्यांना यायचंय कोचिंग या डोमेनला, त्यासाठी त्यासाठी हा क्वेश्चन आहे की जनरली कोचिंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय ऍक्सेप्ट करायला लागतं किंवा कशावरती श्रद्धा ठेवायला लागते? कारण म्हणजे ऍक्सेप्टन्स आणि फेथ याच्या परिभाषा ज्या आहेत, या कोचिंगच्या कंटेक्स्ट मध्ये नक्की काय आहे? आम्ही कसं बघायचं याच्याकडे? आम्ही अफाट काय आहे प्रश्न हा. accept करायची तयारी ठेवायची? आम्ही कशावरती श्रद्धा ठेवायची? हा, सुरेख. आता तू हा जो प्रश्न विचारलास ना, आता ऍक्सेप्टन्स आणि कोचिंग याच्यातल्या परिभाषा काय? तर आता इट्स अ पर्स्पेक्टिव्ह की हुज ऍक्सेप्टन्स अँड हुज फेथ. ऍक्सेप्टन्स फॉर व्हॉट अँड फेथ इन हुम. असे प्रश्न छान येतात त्याला बघण्यासाठी. आता मला जर का तू असा प्रश्न विचारायचा आणि मी जर असं उत्तर द्यायचं, म्हणजे माझ्या मनात हा पहिला उत्तर आलं की ऍक्सेप्टन्स अँड फेथ याची परिभाषा इज ग्लिटर्स इन दी आईज. की समोर बसलेल्या लोकांना डोळे चमकतात. मग ते आनंदाने असतील, ते अरे च्या इतकं सोपं होतं, हे कसं कळलं नाही मला, आहा काय जगात सांगितलं, काही असेल. बट ते जळमट दूर झाल्याचं जे ग्लिटर दिसतं ना समोरच्या डोळ्यामध्ये, दॅट इट्स माय आय वुड से परिभाषा, की त्याला मी फेथ म्हणतो, त्याला मी ऍक्सेप्टन्स म्हणतो. त्या तो ग्लिटर जो आहे तो ऍक्सेप्टन्स आणि फेथमुळे येतो. आता तुझा प्रश्न जो स्पेसिफिक आहे की ऍज अ प्रोफेशनल और ऍज अ somebody who really wants to get into this particular field, what is that he should have? Basically, acceptance ही इमोशनच मुळात भयंकर करप्टेड इमोशन आहे. I don't know, I may be wrong, but acceptance means there is something which you don't want to accept. असं माझं मत आहे. चुकत असेल मी सगळं, की ज्यावेळेला when I'm accepting something, that means असे, म्हणजे मी हे नेहमी उदाहरण देतो बघ, पटतंय का तुला? की मी म्हणजे आता ह्या जन्मामध्ये मी पुरुष आहे, माझं लिंग पुरुषाचं आहे. आय डोंट हॅव टू ऍक्सेप्ट इट. when I accepting that I'm a male, that means I do not have trust that I'm a male. म्हणजे ऍक्सेप्टन्स ज्याला म्हणून त्यावेळेला मी हेच सांगेन सगळ्या जे कोणाला यायला यायचंय, की ऍक्सेप्टन्सच्या भानगडीत पडू नका. कारण ऍक्सेप्टन्स इज करप्शन. ऍक्सेप्टन्स ब्रिंग्स सपरेशन ऍज अ पॅकेज. हे नक्की आहे, कारण आपला ऍक्सेप्टन्स तितका निर्मळ नाहीये, तितका नितळ नाहीये. आणि म्हणून आपल्याला ऍक्सेप्टन्स ही संज्ञा वापरावी लागते. मग आता कोचिंगच्या बाबतीत ऍक्सेप्टन्स धरायचं झालं, ते एक पहिला ऍक्सेप्टन्स आहे की मी सोडून अजून ते सगळे नटमंडळी माझ्यासमोर बसलेले आहेत. कारण हे जे परफॉर्मिंग आर्ट जे आहे त्याला फॅसिलिटेशन कोचिंग मध्ये मी असंच म्हणतो की नाटक एका बाजूने लिहिलं गेलेलं आहे, माझ्या बाजूने नाटक लिहिलं गेलेलं आहे. फक्त ट्रेनिंगचा विचार करू, काउन्सिलिंग, कोचिंग, फॅसिलिटेशन अजून लोअर झालं की ट्रेनिंगचा विचार केल्यानंतर माझ्याकडे नाटकाची संहिता आहे, की माझ्याकडे डायग्राम्स आहेत, माझ्याबरोबर काम करणारे काही डायग्राम्स आहेत, माझ्याबरोबर काम करणारे काही मूवीज आहेत. म्हणजे या सगळ्यांना मी माझे सहकलाकार मानतो. की एक धनंजय उभा आहे तिथे, मग पॉवर पॉईंट स्लाइड्स आहेत, त्याची गोष्ट येते,
तिथे चित्र काढलेत, तिथे फ्लिपचार्ट्स आहेत, हा व्हाईट बोर्ड आहे, हे सगळे कलाकार आहेत त्या स्टेजवरचे. त्या कलाकारांचा योग्य वापर, लाईट्स टाकता येत नाहीत, मग काय करशील, झूम हे नाही करतायत, तर ह्या कलाकारांबरोबरच यांचं तू मांडणी केलीस की बोर्डला बरोबर माहितीये कधी बोलायचं, म्हणजे मीच त्याच्याकडे जाणार आहे आणि त्याला बोलतं करणार आहे लिहून तिथे. फ्लिपचार्टला माहितीये की तो कधी बोलणार आहे, तो कधी मागे जाणार आहे, तो कधी पुढे जाणार आहे, पण समोरचा जो माझा सहकलाकार आहे की जो म्हणजे माझे फॅसिलिटेटर, ते कधी काय बोलतील याची गॅरंटी नाही. हे मला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे की नाटकाचा एंड जर ठरलेला असेल तरी नाटकामध्ये काय घडेल सांगता येणार नाही, कोण कधी काय संवाद टाकेल याची तुला ऍक्सेप्ट. असा कसा प्रश्न विचारला, असं हम्म. म्हटलं की जमलं. हम्म. तसं त्याच्यासाठी मला कोणीतरी रामकृष्ण परमहंसांची गोष्ट सांगितली होती, म्हणजे माझं वाचन विचन फारच कमी आहे, नाहीच आहे, पण अशा गोष्टी मस्त मदतीला येतात. की असं रामकृष्ण परमहंसांचा कोणाचं तरी वादविवादाचं हे ठरलं आणि म्हणजे त्यांचे शिष्य त्यांना घेऊन गेले तिकडे की हा माणूस आलाय वाद, बरं म्हणतो करतो आपल्याला काय, आणि मग ते सुरू झालं. आणि त्या दुसरा माणूस जो होता त्यांनी तो बोलायला सुरुवात केली ना त्यांनी, आणि हे आपल्या इकडे बसले असला वा, हे शिष्यगण भडकले, अरे तू तुझं मत मांडायला आलाय, त्याला कॉर्नर कर किंवा त्याच्या अगेन्स्ट काहीतरी टाक. अरे तो म्हणतो ते जाऊ दे ना, पण तो सांगतो ते किती छान आहे. ह्याला ऍक्सेप्टन्स म्हणायचं असेल तर हा ऍक्सेप्टन्स मात्र नक्की पाहिजे कोचिंगच्या वेळेला किंवा ट्रेनिंगच्या वेळेला. तो काहीतरी भलतच घेऊन येतो तिथे, म्हणजे समोरचा माणूस कल्पना पण मी केली नसीन असा प्रश्न घेऊन येतो, म्हणजे प्रश्नाच्या मागचं दृश्य काय कल्पना येत असेल त्या माणसाचं. मग हे जर का समजलं तर अजून मजा येते. आणि फेथ जर का तू म्हणशील की पुन्हा तोच येतं की ऍक्सेप्टन्स, फेथ हे सगुण आहे. म्हणजे आज ना उद्या त्याचं विसर्जन होणार आहे, की मला जोपर्यंत पूर्ण फेथ नाहीये तोपर्यंतच फेथ हा शब्द लागणार आहे. मला पूर्ण ऍक्सेप्टन्स नाही तोपर्यंतच ऍक्सेप्टन्स शब्द लागणार नाही. आता ऍक्सेप्टन्स आणि फेथ कॅन बी डिस्कार्डेड फ्रॉम द डिक्शनरी ऑफ लाईफ. पण फेथ हाच की स्वतःवरचा, की मी हे केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे, संपूर्ण केलंय, माझ्या दृष्टीने मी जी काही अभ्यास करायचा होता सगळा केलेला आहे. त्याच्यात न दिसलेले कंगोरे अनेक असू शकतील, ते कोणतरी बाहेर काढेल, याच्यावर मला फेथ हवा. की मी अभ्यास केलाय, जो काही केलाय तो, पण अभ्यास न केलेल्या मी केलेल्याच्या 100 पट असू शकेल, आणि ते कुठनं तरी येणार, बाहेर येईल. ओके फाईन, सो देर इज अ फेथ, फेथ इन मी that I will work on it. Faith in me that I am not here to manipulate anyone. Faith in my failures. ह्या गोष्टी कोचला किंवा अगदीच फेथ ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे करेक्ट, असं करेक्ट. बघ काय बाबा मला उत्तर देता आलं ऍब्सोल्युटली. नाही. येस, येस, ऍब्सोल्युटली. आणि एक 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 वेगळाच प्रश्न मनामध्ये येतो की कधी असं झालंय का हो की सुरुवातीला की अटेंडन्स फार कमी होते, म्हणजे खूप आपण हुरूप घेतो आणि एखादं सेशन द्यायला येतो किंवा तयारी करतो आणि एखाद दुसराच अटेंडन्स आपल्याला बघायला मिळतो सुरुवातीला, तर अशा वेळी नक्की काय भावनिक अवस्था असते आणि ते 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 तुम्ही कसं हँडल केलं? क्या बात आहे. आणि ते सुरुवातीला नाही, आता सुद्धा होतं. आता बघ की 29च आहेत. ट्रू. झूम हॅज लिमिट ऑफ 100. येस. So if you really go mathematically, हा बघ एक ऍड झालं बघ. Right? So if you really see, the less and more is subjective as compared to the capacity. Right now, is 30 less? Yes, it is 70 less than 100. ओके, हे झालं मॅथमॅटिक बाहेर मेंदू. पण आजही होतं ते, सुरुवातीला नाही, आजही होतं की आता अथर्व शीर्षाच्या अगदी आता आता ह्याच्यानंतर 8:50 ला अथर्व शीर्षाचं सेशन सुरू होणार आहे, म्हणून काही बॅचेस मध्ये 15-16 लोक होते आणि काही बॅचेस मध्ये म्हणजे 60 प्लस ऍव्हरेज. 26 बॅचेस पैकी एक 15 बॅचेस मध्ये 60 प्लस लोक होती, काही बॅचेस मध्ये 13 पण होती. माणूस आहे म्हटल्यानंतर ती भावना मनात येणारच की अरे कमी आले नाही. त्या भावनेकडे मस्त पाहता आलं पाहिजे. कमी आले नाही, ओके ठीक आहे. मग हळूच प्रश्न पडतो, म्हणजे रे काय, मग त्याच्यापुढे उत्तर नाही काही. कारण कशाच्या कमी मी म्हणतोय हेच उडून टाकलं तुम्ही. की मग कमी म्हणजे मला असं वाटत असतं की 75 आले पाहिजे, पण एक आतून एक काहीतरी सेन्स असतो, तो कधीतरी सेन्स म्हणतो की कमी आले नाही. मग तेव्हा आपण शांत, काय रे म्हणजे कमी हे ऍब्जेक्टिव्ह आहे, आणि दॅट टू
तरतम भावाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. मग त्याचं कंपॅरिझन तू काय करतोयस? नाही, कंपॅरिझन तर काय नाही. मग कशाला उगाच कमी आले आणि जास्त आले? मग नंबर ऑफ पार्टिसिपंट्स मध्ये तसं होतं. मग त्याचं कॅल्क्युलेशन द नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इंटू फीज इज इक्वल टू अमाऊंट असेल. मग कमी अमाऊंट आली ना. कमी म्हणजे रे नाही, मग काय गणित नाही. मग कशाला कमी जास्त करतो? याचं उपयोग तो जो व्हॉट इज इनफ ठरवून घेतलं होतं ना, तिथे आला. की विचारच करू नको तू. व्हॉट इज इनफ ठरलाय ना आता, संपला विषय. की आणि ते होतच तसं की समजा इनफ माझा 10 युनिट्स ऑफ मनी मध्ये म्हणतोय आम्ही. इनफ 10 युनिट्स ऑफ मनी आणि इनफ 10 days ऑफ बिलेबिलिटी. ओके, 10 युनिट्स ऑफ मनी काही महिन्यामध्ये एकदम 25-30 येऊन जातील. त्यावेळेला व्हॉट इज इनफ हे एस्क्रो अकाउंट आहे. म्हणजे पुढचे 2.5 महिने माझ्या डोक्याला चिंताच नाही आली पाहिजे की पहिल्या महिन्यामध्ये 25 आले म्हणजे दुसऱ्या महिन्यातले 10 भर घातलेली आहे, तिसऱ्या महिन्यातले 5 भर घातलेली आहे. म्हणजे पहिला महिना मजा, दुसरा महिना मजा, तिसऱ्या महिन्याच्या 15 दिवसापर्यंत बुद्धीला एंट्रन्स नाही. बुद्धीला सांगून टाकलं तुझे 25 क्लिअर केलेले, आता बोलायचं असेल तर 2.5व्या महिन्यापासून माझ्याशी बोल, तोपर्यंत माझ्याकडे यायचं नाही. त्यामुळे पण ते येतात. आणि मग शेवटी ते अजून एक असं येतच. म्हणजे काय होतं सांगू का, अटेंडी कमी येणं हे मी तर म्हणतो की एखाद्या वेळेला देवळात गेल्यानंतर दंडगण घंटा वाजवतो ना, ती घंटा आहे. कारण त्याच्याकडे मी कायम असं पाहतो की मनात येत आहे, अरे असं कसं मनात येतं, असं माझ्या कधी मनातच येत नाही. की जे काय मनात येतं ते येऊ दे, ते नाही आलं तर काय गंमत आहे. मी आय रिअली डू नॉट गो फॉर हे बरोबर नाही आणि हे चांगलं नाही, हे आणि ते आलंय मनात त्याचा काय उपयोग करशील. म्हणजे अजूनही तुला ते फील आहे. मग दॅट रिमाइंड्स मी माय मिशन, की का आलास रे तू? तुझ्या मिशन मध्ये लिहिलंयस कधी 10,000 पार्टिसिपंट पाहिजेत, अमुक लाख पाहिजेत, 2 कोटी नाही लिहिलं, मग वाय आर यू काउंटिंग इट? मग एक जरी मनुष्य आला तरी यू कॅन कॉन्ट्रीब्युट 100% युअर मिशन. तू काय म्हटलंयस? विथ सिम्प्लिसिटी होल्डिंग द हँड्स. सो यू कॅन होल्ड द हँड ऑफ 1 ऑल्सो अँड यू कॅन होल्ड द हँड ऑफ 100 ऑल्सो. मग येतो कुठे कमी जास्त? असं माझ्या मनातला एवढा सगळा संवाद चालतो. डीजी, त्यामुळे धमाल करता येते, धमाल करता येते, ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. फुल धमाल. येस डीजी. डीजी, एक टेक्निकल क्वेश्चन येतो की कुठलंही सेशन घेताना त्या कोर्सचा कंटेंट जास्त महत्वाचा असतो का बांधणी जास्त महत्वाची असते? कारण या दोघांचा जेव्हा आम्ही समन्वय साधायला जातो तेव्हा गोंधळ उडतो हो. सगळा. तर नक्की काय प्रकार आहे? अं, ह्याचं उत्तर हे सगळं कशा करता करतोय त्यांनी सोपं जातं. म्हणजे या शास्त्रामध्ये, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की ज्यावेळेला या फील्डमध्ये यायचं त्यावेळेला ठरलं होतं, त्यावेळेला घरून जी काही इन्साइट्स मिळाल्या होत्या की शिकवू कसं नाहीये आणि शिकवूच कसं नाहीये, हे दोन्ही इन्साइट्स मिळालेल्या होत्या. त्यामुळे त्या इन्साइट्स होत्या. आणि मग पुढे गेल्यानंतर ISD, इन्स्ट्रक्शनल स्टँडर्ड्स ऑफ डिझाईन, आउट ऑफ क्युरिओसिटी मी शिकलो होते की. आणि त्यामुळे आता सुद्धा NIT किंवा या लोकांबरोबर बोलत असताना ते खुश असतात, किंवा लर्निंग डोमेन मधल्या कुठल्याही माणसाशी ज्यावेळेला मी बोलतो त्यावेळेला तो खुश असतो. आणि तो माझ्याशी म्हणून खुश असतात ती मंडळीचे की अरे वा, तू प्रोजेक्ट मॅनेजमेंटला मधला तुला छान समजतं, पण आमच्याकडे ज्यावेळेला तू एखादा कोर्स रिव्ह्यू करतोस किंवा तुला ह्या परिभाषा सुद्धा माहिती आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर या परिभाषेतनं द्यायचं झालं की बांधणी म्हणजे आपल्या अथर्वशीर्षाचा कनेक्ट सांगायचं झालं तर मध्यमा, आणि डिलिव्हरी म्हणजे वैखरी. आणि ह्याची बांधणी महत्वाची का कंटेंट महत्वाची? आता उदाहरण घेऊया. कंटेंट मध्ये काय असेल की कंटेंट मध्ये एखादं प्रिन्सिपल असेल, कंटेंट मध्ये एखादी स्टोरी असेल, कंटेंट मध्ये एखादी मूवी असेल. पण ही सगळ्या ज्या काय फुलं चाललीत किंवा काय मणी चाललेत त्याच्या मधून चाललंय काय, न दिसणारं काय चाललंय असं. म्हणजे अगदीच त्या परिभाषेत सांगायचं झालं तर ट्रेनिंगचा आत्मा काय जो दिसणारच नाही शेवटपर्यंत, त्याचा फील येणार आहे. त्याचा लर्निंग तो जो थ्रेड आहे जो दिसत नाही हारामध्ये, तो लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुझं? ओके, मग मी त्याला 5 एलिमेंट्स तयार केलेले आहेत त्याचे, की पंचतत्व ट्रेनिंग प्रोग्रामची ती सांगतो. मग माझ्या मते उत्तर द्यावं लागणार नाही मला या प्रश्नाचं ॲज युजल. तर 5 भाग कुठले कुठले आहेत त्याच्यातले, की एक तर लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. ऍट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन पार्टिसिपंट शॅल बी एबल टू. मग काय? ओके, आयडेंटिफाय 2 फंडामेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ अ प्रोजेक्ट मॅनेजर. चला जर झालं, चला मी ऑब्जेक्टिव्ह लिहिलं. ऍक्शन ओरिएंटेड आहे ऑब्जेक्टिव्ह, नॉलेज लेवल आहे ऑब्जेक्टिव्ह आलं पहिली भाग.
कोण रे तो पार्टिसिपंट? मग तो दुसरा भाग आला पीपल, म्हणजे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह अँड पार्टिसिपंट. बघा परत, कंटेंट बांधणी हे फिरणार आहे सगळं याच्या बाजूबाजूला. मग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ठरलेलं आहे, पार्टिसिपंट समोर आहे, कंटेंट आणि बांधणी हे जर का माहिती असेल तर बेस्ड ऑन फॅक्ट होईल. कंटेंट आणि बांधणी हे जर का दोन माहिती नसतील तर बेस्ड ऑन अजम्पशन होईल. तिथे सुरू झालं. ओके, मग तिसरा भाग काय होता? किती मिनिटं दिले तुला हे सगळं करायला? 30 मिनिटं दिले. अच्छा, म्हणजे मग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय, पार्टिसिपंट काय, वेळ किती दिलाय तुला? बर, कुठे शिकवणार आहे तू? झाडाखाली का कॉन्फरन्स रूम आहे? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्निक्स, म्हणजे टूल्स काय तुझ्याकडे दिलेली? अच्छा. आणि मग शेवटी टेक्निक्स काय वापर, मेथड्स काय वापरणार? अं, अरे व्हर्च्युअल घेतोयस तू इन्फ्रास्ट्रक्चर, मग मेथड तुझी ती लॅबोरेटरी कशी रन करणार, असं येतं. मग आता बघा हे 5 एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, शिकणारा, शिकण्यासाठी दिलेला वेळ, शिकण्यासाठी आवश्यक असलेली इन्फ्रास्ट्रक्चर किंवा असलेली इन्फ्रास्ट्रक्चर, आणि मेथड. याच्यामध्ये येते कंटेंट आणि बांधणी. आता जशी गरज तशी मी बांधणी सेल सोडेन, आणि जे कमी जास्त करायचं आहे त्या दोन्हीमध्ये. मग ह्याच्यातलं महत्वाचं काय? महत्वाचं काहीच नाही, की नुसतीच बांधणी चांगली आहे, झकास आहे, काय सुरेख दिसते बिल्डिंग, अरे आतमध्ये जा म्हणजे कळेल तुला, ते बाथरूमच्या साईजची बेडरूम करून ठेवले त्यांनी, भाग का कडाट, पण मग कंटेंटच इतका भंकस आहे आणि बांधणी मस्त, मग त्याला काय अर्थ नाही. पण कंटेंट सुंदर आहे, आणि काय विचित्र दिसतं ना घर, काहीतरी असं काय हे नाही ते नाही. मग तो जो कंटेंट आणि बांधणी दोन्ही पावलं आहेत ती, कंटेंट बांधणी, कंटेंट बांधणी, कंटेंट बांधणी, डिझाईन डेव्हलपमेंट, डिझाईन डेव्हलपमेंट, डिझाईन डेव्हलपमेंट. आणि ते येतं सगुणात ते डिलिव्हरीमुळे. म्हणजे एक पॅरामीटर मी अजून टाकतो तिथे, की कंटेंट, बांधणी आणि डिलिव्हरी. त्यामुळे हे तिन्ही महत्वाचे आहेत. ट्रायपॉड आहे, आणि ट्रेनर जो जातो तो या त्रयात इथं आहे, तो तीनच्या पलीकडे जातो तो, की पाहिजे तिथे त्याला बदलता आलं पाहिजे. कारण मग मी अटॅच नाही होणार. अरे माणूस बदलला, हे बघ, मला असं वाटलं होतं की याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट काहीच माहिती नाही, त्यामुळे माझा कंटेंट बेसिक पासून सुरू होत होता. हा म्हणतो 5 वर्ष ट्रेनिंग केलंय, त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट केलंय. बदल बदल, म्हणजे बांधणी नाही, कंटेंट बदलला. सो समटाइम्स कंटेंट बदलला, समटाइम्स बांधणी बदलली. आजही अथर्व सेशन मध्ये सकाळी ऑस्ट्रेलिया सिंगापूरची बॅच झाली. आज सुरुवातच मी सीआय ने केली होती. हम्म, बदलूया बांधणी. बिकॉज बांधणी इज नॉट आय एम डिलिव्हरिंग, हम्म, हम्म. कंटेंट इज नॉट समथिंग दॅट आय एम डिलिव्हरिंग. करेक्ट. I am delivering the objective that at the end of this session, the participant shall be able to do. मग काय करू? पण हे तिन्ही महत्वाचे, कंटेंट, बांधणी आणि त्याचं व्यक्त होणं. डिलिव्हरी. असं. करेक्ट, हा. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. जी, मला वाटतं आता एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया, कारण 8:30चं बंधन आहे आपल्याला. खूप खूप काही प्रश्न विचारण्यासारखे आहेत. ज्या ज्या कुणाला या कोचिंग लाईन मध्ये यायचंय, ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे, तर असे काही डूज अँड डोंट्स आहेत का या लाईनसाठी, की काही गोष्टी ज्या पाळाव्यात किंवा काही गोष्टी टाळाव्यात, असं काही आहे का हो? सांगणं कठीण आहे, कारण मी आय एम अगेन्स्ट रिजिम गव्हर्नन्स. पण तरी सुद्धा मी काय केलं हे आधी मी सांगितलंय, ते पहिले त्याच्यातलंच मी जर का अगदी काढायचं झालं तर आय आस्क दिस क्वेश्चन टू माय सेल्फ, की ओके विवेक मला विचारतोय की डूज अँड डोंट्स. ओके, देन व्हॉट इज द पर्पज बिहाइंड? मी जर का डू सांगितले आणि डोंट सांगितले तर याचं पर्पज काय आहे? तर पर्पज असं आहे की कमीत कमी चॅलेंजेस यावेत, म्हणून डूज अँड डोंट्स. बेस्ट प्रॅक्टिसेस कशासाठी? की आधीच्या लोकांनी भरपूर मिस्टेक्स करून ठेवल्यात, त्या मिस्टेक्सवरनं त्याने डूज अँड डोंट्स काढलेले आहेत. याच मिस्टेक परत करू नये म्हणून त्या काढल्यात. तर मी या डूज अँड डोंट्स कडे मी असं नाही बघतो की देर आर फ्यू चॅलेंजेस, की मी ज्यावेळेला सोलो ट्रेनर म्हणून ज्यावेळेला येतो, की सोलो ट्रॅव्हलर जसे असतात तसे सोलो ट्रेनर किंवा सोलो कन्सल्टंट, सोलो फॅसिलिटेटर ज्यावेळेला येतो, त्यावेळेला असे अनेक चॅलेंजेस येतात. कुठले कुठले चॅलेंजेस येऊ शकतील त्याच्यामध्ये? तर एक तर सोशल चॅलेंज येतो, किंवा इमोशनल चॅलेंजेस येतात. मी आधी माझ्या मनात जे येतात ते सांगून टाकतो पटापटा. हे सामाजिक काही वेळेला चॅलेंजेस येतात, काही वेळेला इमोशनल तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा ते चॅलेंजेस येतात. रिलेशनशिपचे चॅलेंजेस येऊ शकतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस तर कुठल्याही बिझनेसमध्ये येतात, या बिझनेसमध्ये ते येतातच येतात. लिगल चॅलेंजेस येऊ शकतात. आता सोशल चॅलेंजेस मध्ये काय येऊ शकतील, की यू कॅन बिकम आयसोलेटेड, आणि परफॉर्मिंग आर्ट मध्ये आहात, त्यामुळे शनिवार रविवार तुमच्यासाठी शनिवार रविवार राहू शकत नाही. बेसिक ऑपरेशन लेवलला मी सांगू शकतो. कारण शनिवार रविवार असा वेळ आहे की ज्यांना शिकायचं आहे ती लोक मोकळी आहेत, निदान भारतामध्ये तरी. पाश्चात्य देशांमध्ये शनिवार रविवारला काही होत नाही, म्हणजे तिथे शनिवार रविवारला ट्रेनिंग मी घेतलेलंच नाहीये.
पण भारतामध्ये जर का मी ट्रेनिंग घेत असेल तर एव्हरीबडी कम्स ऑन सॅटर्डे संडे अँड दॅट टाइम इफ आय से नो सॅटर्डे आय नीड टू स्पेंड लाईफ विथ माय फॅमिली. सो इज दॅट लेस इम्पॉर्टंट? नो. इज दिस मोर इम्पॉर्टंट? नो. बट इट इज द फॅक्ट. सो मला ते शांतपणे घेता आलं पाहिजे. तिथे जर का आज मी डायलेमा आला की खलास ते सोशल चॅलेंज आहे. यू माइट ऍट समटाइम्स गेट लेबल्ड ऑल्सो की दिस पर्सन डझंट गेट मिंगल विथ पीपल, बट दॅट्स फाईन. आहे हे सत्य आहे, ते नाकारत नाहीये. पण त्या सत्याला काहीतरी त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. कदाचित मी सेल्फिश असेल. तो पण हे नाही शक्य होणार आहे. ज्यावेळेला मी फॅसिलिटेशन मध्ये येतोय त्यावेळेला एक तर परफॉर्मिंग आर्ट आहे. दुसरं मी नक्की सांगू शकेन की परफॉर्मिंग आर्ट आहे म्हणून मी वाटेल तेव्हा 11 वाजता ट्रेनिंगला जाईन. नाही. 11 वाजता मी नाही, सकाळी 9 वाजता उठून तुझं डेव्हलपमेंट सुरू झालंच पाहिजे. नाही, मला आयडिया रात्री 2 वाजता येतात. मग 2 वाजता उठच. पण सकाळी 9 वाजता यू आर अ प्रोफेशनल. यू मस्ट स्टार्ट डे ॲट द टाइम. मस्ट म्हणजे नाहीतर त्याला काही राहत नाही. मग काय म्हणूया म्हणजे अव्यवस्थितपणा आणि क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी नसल्यामुळे जे अव्यवस्थितपणाचे जे काही बुरखे पांघरलेली लोक आपण पाहतो, केस वाढलेले, डगल शर्ट घातलाय, उलट सुलट काढलाय. क्रिएटिव्ह फेलो कॅन कम इन अ फॅन्टॅस्टिक टाय अँड जगदीश कबूडकरांचं उत्तम उदाहरण आहे. काय गाणी लिहिलेत त्या माणसाने, पण तो माणूस मुलाखतीला टाय आणि घालून यायचा. सो हे चॅलेंज मात्र पक्का आहे की वेळ पाळणं आणि प्रॅक्टिसला अल्टरनेटिव्हच नाही. रियाज आहे. एक माझं तरी थंब रूल तसाच आहे. 1 तासाचं नवीन सेशन मला करायचं असेल तर साधारणतः 70 ते 80 तास जातात. एक्झिस्टिंग सेशन जर का रिपीट करायचं असेल तर 24 ते 25 तास जातात. अथर्व ची नवीन बॅच, प्रोजेक्ट मॅनेजमेंटची नवीन बॅच असेल, जी मी आजपर्यंत 15, 16, 40, 45, 100 वेळा घेतली असेल, तरी सुद्धा 2 ते 3 तास माझे प्रॅक्टिसमध्ये जातात. त्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचदा अरे हे आपण बदलूया ना, आता बदलूया आपण, हे असं करून बघू, हे असं नवीन करून बघू. ती जी गंमत आहे, याच्यामध्ये जो मोठा चॅलेंज येतो तो म्हणजे मोनोटोनी. बोर होऊ शकतात. बोर झाला की समजायचं की पाटा टाकतोय. इमोशनल चॅलेंजेस काही वेळेला येऊ शकतात. बर्नआउट हाच मी म्हणतो. त्याचा बर्नआउट कधी होतो माणूस करेक्ट. की पर्पजलेस ऍक्शन होते. त्याच्यातली गंमतच गेली. करेक्ट. तगरीचं झाड कधी बर्नआउट झालेलं पाहिलं नाही. रोज तेच फुल, तेच वास नसलेलं फुल, पण ते तितकं स्वच्छ पांढरं फुल देतं. कॅन आय बी दॅट लाईक दॅट? मी नवीन देणार आहे काहीतरी. मग तो बर्नआउटचा येऊ शकतो. फिअर ऑफ फेल्युअर तुम्ही मध्येच सांगितलं की निर्लज्जपणा आवश्यकच आहे फॅसिलिटेशनला. हरितात्या होता आलंच पाहिजे. भर रस्त्यात आरोळी ठोकता आलीच पाहिजे. छत्री डोक्यावर असताना सुद्धा. हम्म. तर तो एक भाग मला कायम दिसतो. अजून डूज अँड डोंट्स मध्ये जर का सांगायचंच झालं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस. हम्म. मीच काम करतोय असं नाही. म्हणजे हे म्हटलं ना मला, काही संस्कार जे मर्सिडीज बेंझ मध्ये काम केल्यामुळे घरातले संस्कार झाले की तू एकटा आहे ना ते 100 लोकांचे ऑर्गनायझेशन कर. तुझी ऑर्गनायझेशन आहे. मग तुझा डेटा पक्का पाहिजे, मेंटेनन्स पक्का पाहिजे. कुठेतरी काहीतरी छातू लिहिलेलं आहे, ते कागद सापडत नाहीत, हे तिथे आहेत. नाही, माझा एसएलए ठरवून घ्या तुम्ही. मी एसएलए ठरवलेला आहे की कुठलाही डेटा जर का हवा असेल तर या वर्षातला असेल तर 25 सेकंद, मागच्या काही वर्षातला असेल तर 60 सेकंद. त्याच्या आतमध्ये तो डेटा पर्यंत पोहोचलो पाहिजे. म्हणजे कुठेतरी व्यवस्थित फाईल्स ठेवलेल्या आहेत, लिहिलेलं आहे, त्याची प्रोसेस आहे. फायनान्शियल मॅनेजमेंटचे चॅलेंजेस येऊ शकतात. अकाउंट थोडं शिकून घ्यायला पाहिजे. की निदान एवढं कळलं पाहिजे की मी हा जो खर्च करतोय तो आता 194 मध्ये जाईल का 44 एडी ने मारू शकतोय का 44 एडी. माझा अकाउंटिंग प्रिन्सिपल नसेल पण माझ्या व्यवसायाला मला ही माहिती असणं गरजेचं आहे. लिगल चॅलेंजेस मध्ये अनेकदा नकळत प्लॅजरायझेशन होऊ शकतं आपल्या असेटचं किंवा लोकांचे सुद्धा. मग तिथे ती कंप्लायन्स माहिती पाहिजे तुम्हाला की किंवा कॉन्ट्रॅक्चुअल इश्यूज जे असतात, तुम्ही जेव्हा क्लायंट बरोबर कॉन्ट्रॅक्ट करता त्याला सजग पाहिजे. पण ती सजगता निर्भीडपणामुळे येते. हम्म. घाबरून सजग झालेला माणूस नेहमी चुका करतो. हम्म. मला ह्याच्यातनं जास्त पैसे मिळवायचे नाहीयेत. कमी पैशासाठी मी म्हणजे कॉम्प्रोमाइज करणार नाहीये. माझं जे ठरलंय मी प्रामाणिकपणे सांगणार आहे. आणि हे जे आहे आता अनेकदा असं होतं की तुमचं ट्रेनिंग आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू का, असे कॉर्पोरेट विचारतात. मी त्यांना स्वच्छ विचारतो की नाही पण म्हणणार नाही, हो पण म्हणणार नाही. पण तुम्ही सांगाल का हे मनातलं ऍस्पिरेशन आणि डिझायर ही कुठल्या इमोशनवर आली आहे? एवढ्या प्रश्नाने त्यांना कळतं मी काय करतोय ते. आणि मग ते ऑटोमॅटिकली माझ्या कॉन्ट्रॅक्च्युअल नोटमध्ये असतंच तसं की ओन्ली फॉर द लिमिटेड पर्पज व्यवस्थित लिहिलेले आहेत मी कॉन्ट्रॅक्ट. आणि त्याच्या ह्या नक्की डूज अँड डोंट्स आहेत. म्हणजे खरंच. हे चॅलेंजेस येऊ नयेत म्हणून मी हे डूज अँड डोंट्स आहेत. हा डूज अँड डोंट्स नक्की आहेत तसं. खरंच आहे. टफ टाइम्स येणार, टफ टाइम्स हम्म. येतातच. हम्म. दॅट्स ओके, फाईन. करेक्ट. करेक्ट. जीजी, खरंच परत एकदा तुमचे अनेक धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल. एका तासापासून जेवढे मॅक्झिमम गोष्टी कव्हर करता आल्या तेवढ्या आपण केल्या आणि खरंच खूप छान माहिती आम्हाला सगळ्यांना मिळाली.
आणि आम्ही सगळेजण या लाईनमध्ये यायला खरंच खूप उत्सुक आहोत. त्याच्यामुळे हे मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं आहे, हे सगळं जे आहे ते. आणि मी परत एकदा धन्यवाद मानतो. नाही, तुझे प्रश्न खूप छान होते, अफलातून प्रश्न होते, धमाल प्रश्न होते. काही काही प्रश्न करू ना, कंपॅशन, फेथ, आणि मांडणी सुरेख होती बघ. आता खरं मांडणी महत्वाची का कंटेंट महत्वाचा? खरं खरंच सुंदर होतं दोन्ही. थँक्यू व्हेरी अर्जुनाचे मच. ठीक आहे, या नोटवरती आपण थांबूया. हो चालेल. थँक्यू वन्स अगेन. येस. थँक्स अ लॉट. मस्त मस्त मस्त. चालेल. बाय बाय.